बघा, जय श्रीकृष्ण टू फॅमिली. कशा तुम्ही बऱ्याच, मी पण बऱ्याच, तुम्ही पण बरेच असणार. हे बघा, मी आणली आता तरोट्याची भाजी. तिकडे गेली होती मटात, तरोट्याची भाजी आणली. हे बघा, याला म्हणतात तरोट्याची भाजी. मला तुम्हाला दाखवते बरोबर. याला म्हणतात तरोट्याची भाजी आणली. आता याला करायला लागेल साफ. तिथून आणली ती मोठी मोठी. आता एकूण कसं हे 3-3 पत्ते असे पत्ते याच्या काळ्या बिळ्या नाही खा जर पण झाल्या. हे बघा अशी दिसली. सेम मेथीच्या भाजीसारखी आहे, सेम मेथीच्या भाजीसारखी आहे. पण खाण्यातली थोडीशी टेस्ट वेगळी आहे. पण हे जे आहे ना, हे आयुर्वेदिक आहे. हे काय याला पेरली नाही, याला काही असं काही त्याला असं काही पेरली नाही, त्याला काही पण काय करायला लागत. हे फक्त निसर्गाची येते आणि हे फक्त एकच महिना आपण खाऊ शकतो. कारण ते जोपर्यंत कवडी असते, मग मोठी झाल्यावर मग खाऊ नाही शकत. तर आता सध्याच्या कंडिशनमध्ये कवडी आहे बा मस्त. आणि वास पण येते आता या भाजीचा. कारण 2 क्वालिटीचे तरोटे असतात. एका तरोट्याचा वास येत नाही, एका तरोट्याचा वास येते. तर ज्याचा वास येते चांगला ते समजा ओरिजिनल तरोटा असं असतं. त्यानं कंबर, हे काय म्हणतात ते, कंबर घुटणे हे दुखत नाही त्याने. तर हे तुमच्याकडे जर असेल ना, तुम्ही जरूर खा. ते काय नाही, नॉर्मल फक्त काय करायचं, कांदा टमाटर हिरवी मिरची, थोडासा लसूण टाकला नाही बी टाकला चालते, आणि जिरं असं काही मस्तपैकी तव्यावर सगळं फ्राय करायचं. तव्यावर खूप चांगली होती हो, कढईपेक्षा तव्यावर मस्त होती. मी तव्यावरच करत असतो. तर तव्यावर मस्त टाकायची करायची, मस्त लागते. आणि त्याला पाहिजे ज्वारीची भाकर. मग बघा एकच नंबर लागते तरोट्याची भाजी. तुमच्याकडे जर असेल ना, तुम्ही नक्कीच खा. कारण हे शरीरासाठी खूप चांगले आहे, तब्येतीसाठी खूप चांगली आहे ही भाजी. तुमच्याकडे जर असेल तर आठवणीनं खा. अजून 8 दिवस आहे. हे 8 दिवस तर नाही, 8 दिवसात ते जरकट होते. 5-6 दिवस आहे समजा, 5-7 दिवस आहे. त्याच्यामध्ये काय ते जरकट होते. मग जरकट झाल्यानंतर ते काही मजा येत नाही ते खाण्यात. एकदम बोगस वाटते ते. बोगस म्हणजे अर्थच नाही खाण्याची, चांगलीच नाही लागत ती भाजी तशी. ही जोपर्यंत कवडी आहे. आणि अशी जर भाजी असेल तर मग ते फारच चांगलं. बघा ही किती कवडी आहे. कवडी जर भाजी असेल तर मग ते फारच चांगलं आहे ना. चला, जय श्रीकृष्णाचा. जेवण झालं, दिवा घर तिकडून आली, दिवाबत्ती वगैरे लावली. याला चला आता मेथीची भाजी, मेथीचीच भाजी, तरोट्याची भाजी म्हणलं करून घ्या. आळूचे पत्ते पण आणले. फक्त आळूचे पत्ते आता करणार नाही, फक्त हे तरोट्याची भाजी असं तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे जर असेल तुम्हाला हात धुवून मिळून तुम्ही खा. कारण तुमचे टोंगडे कंबर नाही तुम्हाला आराम पडला तर मग मला सांगा. पण 2-3 टाईम खा. आमचा आज आणली, आता थोडीशी कारण इथं खायला मिळतच नाही. आणली तर मग 2-3 टाईम खायची, आहे का नाही. चला, जय श्रीकृष्ण.